तर नमस्कार मंडळी, मी आर्यन कवठा आहे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीनशा ब्लॉगमध्ये. तर मंडळी, इथं बघा आपलं जे जास्वंदाचं झाड होतं का, आपण ते इथं आणून लावलं आहे. आणि आज काका गेलं तर बाहेर मोठी गाडी घेऊन, तिथं मायरी बघा कशी बसली, गेलं तर कामच नाही काय. आणि इकडं आपण आलेलो वावरातला आपला दौरा. इथं बघा काय सनसेट, आजचा सनसेट आपला वावरातच होता. आणि गहू बघा, आपला जो मकर संक्रांतीचा व्लॉग आहे ना तो बघा, आणि आताचा हा व्लॉग बघा, किती डिफरन्स आहे गहूमध्ये, किती मोठा डिफरन्स आहे त्या गव्हामध्ये. आपल्या शेजारच्याचा गहू बघा किती मोठा आलाय, आपल्यापेक्षा नाही. इथं आपण चाललेलो वावरात, आणि आता बघा ही करडईची भाजी आहे. काय तुम्हाला सांगू, जाताना इतके काटे टोचले, त्याला बी पण आले थोडेफार बघा. आणि तिकडे बघा वॉटर व्ह्यू, सूर्यफूल काय मस्त दिसतंय, त्यात सनसेट, वॉटर कॉम्बिनेशन, येलो येलो. करड्याची भाजी माझी डिस अट्रॅक्शन बघा. वाव, काय मस्त आहे. ह्याचं तेल बनवतात सूर्यफूलपासून. बघा आता आपला गहू, आता 2 पाणी दिले ना, मग आपला गहू काढायला म्हणजे मार्चच्या स्टार्टिंग और एंडिंग म्हणजे मध्ये 15 to 30 दरम्यान तीन आपला गहू काढायला. पण काय हिरवळ आहे, असा पिवळसर दिसतोय थोडं थोडं बघा. सनसेट वाला व्ह्यू, वाव. सूर्यफूल म्हणजे सनफ्लावर. हवा मुझको चला दे, ओ मुझको चला दे, दिस सॉन्ग विल सूट ऑन दिस व्यू अँड नजारा. हे बघा करड्याची भाजी, त्याचं फूल आहे, बघू शकता तुम्ही. हरभरा आता काढायला निघतो हरभरा आपला. इकडे बघा गहू, आपला काय मस्त गहू. तुम्हाला जर का आपला व्लॉग आवडला असेल लाईक करा.